गाइस वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग। तर आपले थोड्या दिवसासाठी ब्लॉग येत नव्हते, ते जरा कारण होतं। तर आता सकाळ झालेले, दूध पिशवी आणले, आता आपण करणार चहा, कारण चहा प्यायचा असतो सकाळ सकाळ। कारण जायचं थोडं बाहेर, काय तर आहे सांगू शकत नाही। तर आता चहा करू, चहा पितो, आंघोळ करतो आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट। तर आपण करणार चहा, चहा कसा करायचा असं तुम्हाला दाखवतो। डॉली चाय वाला बोलते। तर असं मस्त मध्ये चहा काढून घ्यायचा, म्हणजे दूध काढून घ्यायचं, हलवायचं गरम करायला, आणि ह्याच्यात काय काय टाकायचं तुम्हाला सांगतो 2 मिनिटात। A few moments later. मित्रांनो आता वापरायचंय टाटा अग्नी चाय, इलायची वाली चाय आहे। तर हे टाकायची आपण, अरे बापरे, 1 चम्मच, थोडासा अर्धा चम्मच, थोडं वापस टाकायचं। ते झाले इलायची वाली। आता टाकायचं अद्रक, कारण अद्रकनं झोप उडते, कारण मी ज्या ठिकाणी जाते तिथे मला झोपच लागते। आपण असे अद्रक काढून 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 टाकायचे, असे मिक्स करा अद्रक। असे अद्रक टाकायचे। त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे महत्वपूर्ण, ते खूप महत्वाचं आहे, ते टाकल्याशिवाय चहाला चवच येते। ती गोष्ट आहे साखर। तर तुम्ही बघू शकता एक चहा करण्यासाठी किती घाण होत आहे। इथं बघा, पुन्हा ही वरचं गॅस बघा, ते घाण होती। नुसतं एक चाय करायचं तर त्यासाठी एवढं घाण होतं। तर आता साखर टाकतो, साखर टाकायची 1 चम्मच, 2 चम्मच आणि थोडीशी चम्मच एवढी साखर टाकायची। आणि आपला चहा अशा प्रकारे मस्त मध्ये रेडी होतो। तर आता डायरेक्ट भेटू चहा झाल्यावर। तर आपला चहा तयार झालेला आहे मस्त मध्ये, आणि ह्या चहा सोबत आपल्याला साथीदार आहे माझं नाव आहे खारी का टोस्ट काय तर आता आपल्याला हे खायचंय आणि जायचंय बाहेर। तर भेटू थोडं। तर नमस्कार मित्रांनो, मी आलोय वापस। आता मी खाणार आहोत स्पंज डोसा। 3 काय खायचं? 3 अरे तो दिसू नको ना, तो दिसू नको। इथे एक तर चुत्यागिरी चालू आहे, लफडा चालू आहे। तर मी आलेलो आहे बाहेर स्पंज डोसा खायला। आता मी कामावरनं बाहेर आलेलो आहे, काम बी अशी आहे ते आम्हाला की तुम्हाला सांगता येत नाही ती आता। तर स्पंज डोसा खायला तुम्हाला दाखवतो कसं असतं ते। डायरेक्ट चालू झालं, सकाळी आलो लक्षात राहिलं नाही व्हिडिओ काढायचा, म्हणून आता कंटिन्यू केलाय। तरी तुम्हाला दाखवतो स्पंज डोसा कसा असतंय, ते फेमस आहे, दाखवतो तुम्हाला। बाय। तर असा केला स्पंज डोसा, तरी चालू झालेला आहे स्पंज डोसा। हे थांब 2 मिनिटं दाखव स्पंज डोसा। हे बघ ना, दिसत नाही का? असं मला दिसत नाही, खतरनाक आहे भाई, खतरनाक। 3 आहेत म्हणजे 3 काय बोलू आता? बघ 2 3 आले, 2 पुणे वाढले। तर आता आपलं तयार व्हायला लागला इथं। आता माझं येणार हे झालंय, खायला लागलाय भाई। आता आपलं पण येते, आपण पण खाऊ दाखवतो तुम्हाला कसं लागते, काय लागते टेस्ट लिस्ट। तर हे आमचं आलेलं आहे हार्ट शेप बी दिले मला। हे आपल्याला हे आपलं हे असं लोणी डोसा आहे भाई। तोंडाला पाणी आलं सगळे बघतात त्याचं एकदम। भाई तुला दाखवायचं पण दाखवू शकत नाही भाई। सॉरी भाई, मी दिसू शकत नाही। हे असं आहे आपलं मस्त पैकी। चव सांग भाई कशी लागते खाऊ। मागा बाबडा, खतरनाक, अप्रतिम, एक नंबर। आता मी पण खातो, मला पाणी सुटलंय आता। तर आता
मी उठलेलो आहे. आज झाले दुसरा दिवस. कालचा व्हिडिओ काढायचा लक्षात राहिला नाही. मग नंतर दुसरा दिवस चालू झाला. आज कंटिन्यू वापस करणार आहे. तर तुम्हाला हे दाखवायचं होतं. हे बघा आमच्या इथं झाडं कसले आहे, ती मनी प्लांट. हे काय, हे काय, हे काय, हे काय, हे आहे, हे अशी झाडं आहेत आमच्या इथे मस्त मस्त. तरी झाडं तुम्ही बघितले असतील. तर हा असा फ्लॅट आहे आमचा मस्त मध्ये. असे पडदे बिडदे लावले, फोटो वोटो सगळं खतरनाक. तर मी आताच आवरणार आहे. आंघोळ करायचे, ब्रश करायचा आहे, चहा करायचा आहे आणि वापस कालसारखं आपल्याला जायचं आहे. तर कंटिन्यू. तर मी आलेलो वापस. आता मी चाललोय इंटरव्ह्यूसाठी जॉबच्या. कारण आता आम्हाला लागला जॉब. आणि तुम्ही बघू शकता आता मी चाललोय जॉबसाठी. असं मस्त मस्त मध्ये ड्रेसअप केलेला आहे खतरनाकमध्ये. आणि ही लाईटमध्ये आलेलो आहे मी चिकना दिसतोय, कारण त्याला काय 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 लावलेलं आहे. तर आता जातो मस्तमध्ये जॉबसाठी, इंटरव्ह्यू देतो. नंतर सांगतो तुम्हाला काय होतं काय नाही. आणि आपल्याला अजून एक जायचं ठिकाणी मस्त. तुम्हाला तिथलं वातावरण पण दाखवतो. एक नंबर वातावरण आहे तिथलं खतरनाक. तर ते वातावरण जर बघितलं ना तुम्ही, येडा होचाल येडा. असलं खतरनाक वातावरण आहे. राहिलेली आहे आपली गाडी. आता जातो आता मी. कारण गाडी मला चालवावं लागते. एक पोरग चालवत नाही गाडी. मी तुम्हाला ही पोरग आहे, ही पोरग आहे. कशाला गिफ्ट करावं लागतंय भाई आता. बोलण्यासारखं म्हणजे शिव देण्यासारखे. हा मग आता जातो मस्त मध्ये. तर मस्त मध्ये